नमस्कार मित्रांनो, आज या नवीन व्हिडिओमध्ये मी योगेश देशमुख आपल्या योगेश देशमुख व्लॉगमध्ये सहर्ष स्वागत करतो। आज आपण जाणार आहोत अशा एका भन्नाट ठिकाणी एक्सप्लोर करायला। अशा एका भन्नाट ठिकाणी इतिहासामध्ये असे बरेचशा पाऊलखुणा ह्या पुसल्या गेलेल्या आहेत। इतिहासामध्ये अशी बरीचशी मंदिरं, बरीचशी पुरातन वास्तू ह्या कुठेतरी गाडल्या गेलेल्या आहेत आणि अशाच ठिकाणचं एका मंदिराला तिचे मंदिर खऱ्या अर्थाने क्वेश्चन मार्क आपल्या समोर तयार करतं। तर चला मित्रांनो, आपण ते ठिकाण एक्सप्लोर करायला जाऊया। मित्रांनो, आज आपण आलो आहोत नवीन एका भन्नाट ठिकाणी। माझ्यासोबत असणार हा माझा भाऊ चैतन्य। आज आम्ही दोघं मिळून हे ठिकाण एक्सप्लोर करायला आलो आहोत। तर चला आमच्यासोबत आपण ते ठिकाण एक्सप्लोर करूया, बघूया त्या ठिकाणावर गेल्यावरती आपल्याला काय दिसतंय। ते मुख्य हायवे आहे आपला कर्जत पनवेल किंवा त्या साईडचा मुख्य हायवे आहे NH4। त्या हायवेपासून आपल्याला राईट मारावा लागतो, म्हणजे लेफ्ट साईडला नडाळगाव आहे आणि नडाळगावचा काही भाग म्हणजे नडाळ आदिवासीवाडी या साईडला आहे आणि हा आतमध्ये येणारा रस्ता। आणि या रस्त्याला लागूनच पुढे बघा, आपण बघू शकता की अशा साधी एक पायवाट म्हणा किंवा एक साधा असा रस्ता आपल्याला दिसतोय आणि त्या रस्त्यानेच आपल्याला आपल्या त्या ठिकाणावरती जायचं आहे। हे समोर असलेलं तेच प्राचीन मंदिर आणि ते मंदिरच आपण एक्सप्लोर करायला आपण या ठिकाणी आलेलो आहोत। त्यांची जागा आहे, त्यांची बाता जोडणी चालू आहे आणि त्यांच्याबरोबर काम करणारे आता जे आपण गायकवाड आजी म्हणून आहेत आणि त्यांच्यासोबत बाकी जी पवार फॅमिली वगैरे आहे त्या ठिकाणी जोडणीचं काम करतायत। अगदीच आपण जर बघितलं तर ह्या ठिकाणी बाजूला जे खडक आहे त्या खडकावर जोडणीचं काम चालू आहे। तर ह्या साईडला याच मंदिराच्या बाजूला जे पिंपळाचं झाड आहे त्या झाडाखाली विसाव्याला बसून अगदी चांगलं दुपारचं जेवण या ठिकाणी आजींचं आणि बाकी सगळ्या त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या माणसांचं। आजी कसलं मंदिर म्हणता? शंकराचं मंदिर आहे। ओके ओके, आपण मूळच्या राहणार इथल्याच नाही, आम्ही भाड्याने राहतो। इथे भाड्याने माझं गाव मूल कलोता कळवत्याला आहे। यो खालापूर कलोता आहे ना, ते गाव आहे। ओके ओके मित्रांनो, आज ज्या ठिकाणी आपण आलेलो आहोत ते नडाळमध्ये जी आदिवासी वाडी आहे त्या आदिवासी वाडीतून पुढे आल्यानंतर हे असलेलं मंदिर स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने आपण बघायला गेलं तर एखादं मंदिर आपण कुठलं बघितलं किंवा वास्तुशास्त्राप्रमाणे कुठलं मंदिर आपण बघितलं तर ते मंदिर कसं असतं तर चिऱ्यामध्ये बांधकाम केलेलं मंदिर असतं। पण इथेच आपण बघाल तर संपूर्ण जो हा खडक आहे हा खडक पूर्णच्या पूर्ण अशा टाकी स्वरूपात खाली खोदलेला आहे आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी असलेलं हे मंदिर। तर वास्तुशास्त्राप्रमाणे आपण जर बघितलं किंवा ह्या मंदिराचं जर आपण रचना बघितली तर आपल्याला एक लक्षात येईल की हे टाकी स्वरूप मंदिराचा गाभारा आहे। म्हणजे हा जो खोदलेला आहे हा खोदीव गाभारा आहे। म्हणजे कुठेही या गाभाऱ्याला खालून कुठलं चिऱ्याचं वेगळं असं बांधकाम नाही आहे, तर हे खोदीव टाक्या स्वरूपातलं बांधकाम आहे। तर मग हे टाका आपण असंही म्हणाल की बाबा हे जर मंदिर आपल्याला दिसतंय तर मग हे दिसतंय समोर हे टाकं आहे, तर हे टाकं का नाही? तर टाकं का नाही तर ह्या ठिकाणी आपण बघाल तर ह्या टाक्याच्या वरतून बाहेर निघायला असलेल्या ह्या 4 पायऱ्या आणि समोर असलेल्या टाक्याच्या समोर असलेलं ते कीर्तिमुख, म्हणजेच काय तर हा मूळचा असणारा हा गाभारा। आपण जर प्रथमदर्शनी बघितलं तर असं कुठलंही मंदिर सध्या तरी महाराष्ट्रात पाण्यात आल्यासारखं मला तरी दिसलं नाही। आजपर्यंत मी ज्या ठिकाणी फिरलो आहे त्या ठिकाणी मला कुठेही अशा टाईपचं मंदिर की जे पूर्ण कातळामध्ये किंवा दगडामध्ये पूर्ण खोदून त्याचा गाभारा बनवलेलं मंदिर दिसत नाही। आता जर आपण बघितलं तर हे शिवलिंग म्हणून ते पूजा करतात, पण जर थोडंसं आपण बारकाव्याने बघितलं तर हे निश्चित शिवलिंग नाही आहे। तर मला असं वाटणारं म्हणजे मला जे वाटतं ते की हे शिवलिंग नसून हे दगडाचा एक कळसासारखा भाग दिसतो जो हे जे मंदिर असेल जुन्या काळचं मंदिर असेल त्या मंदिरावरचा हा निश्चितच कळसाचा दगड आहे।
म्हणजे एकतर गोष्ट नक्की दिसते आपल्याला की ह्या ठिकाणी हे नंतर स्थापन केलेलं शिवलिंग दिसतं. आणि विष्णूची मूर्ती आहे की यांच्या हातामध्ये आपण आयुध बघतो. त्याचप्रमाणे बाजूला जी मूर्ती आहे ही ग्रामदेवतेची मूर्ती आपल्याला समोर दिसते. या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आपण बघितलं तर विष्णूची मूर्ती दिसते, त्याच्या बाजूला ग्रामदेवताची मूर्ती दिसते आणि या बाजूच्या शिळा ज्या दिसतात ह्या वरतून खाली पडलेल्या शिळा आपल्याला समोर दिसतात. मंदिरातून बाहेर निघालो की किंवा मंदिराच्या समोर आलो तर उजव्या साईडला दिसणारी ही विष्णूची मूर्ती. ही मूर्ती जर आपण बघाल तर ह्या मूर्ती ही उभ्या स्वरूपाची मूर्ती आहे आणि ह्या मूर्तीच्या दोन्ही हातामध्ये आपल्याला आयुध दिसतात आणि वरती जे आहे ओम आहे. म्हणजे याचा अर्थ ही जी मूर्ती आहे ह्या मूर्तीला केव्हा तरी म्हणजे त्यावेळेला निश्चित कंपनं असू शकतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे असं की ह्या ठिकाणी आपण बघाल ही मूर्ती जी आहे ही 5 कोनामधली मूर्ती आहे, उभ्या स्वरूपातली आणि पंचकोनी अशी ही मूर्ती आहे आणि ही मूर्ती विष्णूची आहे. मंदिराच्या बांधकामाबाबतीत जर आपण बोलायला गेलं तर ह्या समोर जो दगड दिसतो ह्या दगडाला हा खाचा समोर आपल्याला दिसेल. त्याचप्रमाणे ह्या दगडासुद्धा आपण या ठिकाणी हा खाचा आपल्याला दिसेल. म्हणजेच ह्या मंदिराची जी बांधणी होती ही मेल फिमेल जे लॉकिंग सिस्टम आहे त्या लॉकिंग सिस्टमची ही बांधणी होती. एवढंच नव्हे तर शुष्क सांदी म्हणजे ह्या शुष्क सांदी असा प्रकार बांधकामाचा पुरातन एक प्रकार होता की त्यामध्ये कुठल्याही प्रकारे चुना लाख किंवा तत्सम त्यावेळेचे दगड चिटकवण्याचे जी काही वेगळी साधनं होती त्याचा कुठलाही वापर केला नव्हता. मंदिराचा बाहेरचा हा भाग आहे आणि या बाहेरच्या भागाला ह्या मंदिराच्या गाभाऱ्याला म्हणा किंवा मंदिराच्या बांधकामाला असलेली दगड तर आपण बघू शकतो की दगड जे आहे दगडाचा इकडे खाचा केलेला आहे, त्याच्यावरती खाचा केलेला आहे. म्हणजे हे तर नक्की की ह्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं त्यावेळचं असं कुठलंही मटेरियल वापरलं नसेल किंवा बाबा एकमेकामध्ये दगड फिक्स करण्यासाठी किंवा चुना वगैरे असं कुठलं त्यावेळेचं वापरलं नसेल तर एकमेकामध्ये दगड गुंतवून ह्या मंदिराचं पूर्ण बांधकाम केलेलं आपल्या दगडीवरून तर निश्चित लक्षात येतं. आपण या मंदिराला बाहेरून बघतो आहे. ह्या मंदिराचे अवशेष ह्या मंदिरावरती उगवलेलं जे पिंपळा झाड आहे त्याच्यावरती बघा आपल्याला दिसतील की कशा प्रकारचे हे अवशेष त्या ठिकाणी थांबलेले आहेत. म्हणजे एकतर निश्चित आहे की ह्या मंदिराचे जे अवशेष आहेत ते आपण बघू शकतो की ह्या पिंपळ्या झाडावरती असे वरपर्यंत दिसत आहेत. म्हणजे झाडावरती जे मंदिराचे अवशेष आहेत त्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की हे मंदिर किती पुरातन आहे आणि किती याची उंची असू शकते. आजही आपण बघू शकतो की या मंदिराचे काही अवशेष दगडाचे काही अवशेष दगडी चिरे असे ह्या झाडांच्या वरती अटकलेले दिसत आहेत आपल्याला. मंदिराच्या अस्तव्यस्त पडलेले परिसरातील हे सगळे अवशेष आपण बघू शकतो. किती भव्य मंदिर असू शकेल. गाभारा भले त्याचा लहान असेल पण त्याचा बाजूचा सभामंडप आणि बाकी सगळ्या गोष्टी आपल्याला त्याची भव्यता याच्यावरून दिसते. आपण इथे बघू शकतो मंदिराच्या थोड्या अंतरावरती पुढे ही पडलेली भग्नावस्थेत असलेली शंकराची पिंड. आज या मंदिराचा संपूर्ण परिसर बघितला तर हे परिसर बघितल्यानंतर हा परिसर पूर्ण निहाळल्यानंतर आपल्या एक लक्षात मात्र नक्कीच येतं की ज्या ठिकाणी शंकराचं मंदिर आहे त्या ठिकाणी विष्णूचं मंदिर आपण एका ठिकाणी कधीच बघितलेलं नाही. आणि या ठिकाणी असलेली ही विष्णूची मूर्ती ही शक्यता नाकारता येत नाही की या ठिकाणी मंदिराचं नक्कीच त्रिकूट असू शकतं. म्हणजे एकतर
शंकराचं मंदिर, दुसरं विष्णूचं मंदिर आणि तिसरं अनामिक मंदिर. म्हणजे ते कोणाचं तरी मंदिर, कुठल्या तरी देवीदेवताचं मंदिर या ठिकाणी असू शकतं. या मंदिराच्या स्थापत्याच्या दृष्टीने बघायला गेलं तर इथली भौगोलिक परिस्थिती बघणं आपण गरजेचं आहे. तर आता मी ज्या ठिकाणी उभा आहे मंदिराच्या अगदी समोर, तर आपण बघू शकता माझ्या बरोबर बॅक साईडला म्हणजे हा जो समोर दिसतो हा इर्शाळगड आहे. तर ही जी बाकीची बाजूची जी आधुनिक मंदिर आहेत म्हणजे आत्ता बांधलेली मंदिर, त्याच्या बरोबर मागे आहे तो माथेरानचा डोंगर. इर्शाळगड आणि माथेरानचा डोंगर याच्यामधून जी सोंडाई जी आहे, तो सोंडाईवरून जाणारा जो मार्ग आहे तो वर्ण्या लेणीकडे जातो. पनवेलच्या बंदरातून जो माल राजमाची घाटाकडून वरती घेऊन गेला जायचा किंवा राजमाची घाटाचा ज्यावेळेला वापर केला जायचा, त्यावेळेला राजमाची घाटावरती जाण्यासाठी जो रस्ता वापरला गेलेला आहे त्या रस्त्यावरचं असलेले प्रमुख मंदिर. तर आपण थोडासा आता वेगळा विचार केला तर म्हणजे आत्ता आपल्याला समोर जो ह्याला पॅरलल जो आहे NH4 म्हणजे नॅशनल हायवे 4 जो आहे तो आता मुख्य हायवे झाला. पण त्यावेळेचा प्रमुख असलेला हायवे किंवा प्रमुख असलेला जो मार्ग होता म्हणजे लोकांचा पायी जाण्याचा मार्ग, हा पॅरलल मार्ग म्हणजे हे दोन्हीच्या दोन्ही पॅरलल मार्ग आहे. आणि त्यावेळेला जो लोकांचा चालत जाण्याचा जो मार्ग होता त्या मार्गावरचं असलं हे मंदिर. मित्रांनो, शिलाराज वंशाचा इतिहास जर आपण अभ्यासला तर तो इतिहास अभ्यासताना आपल्याला काही गोष्टी समजतात. प्रकर्षाने आपल्याला जाणवणाऱ्या गोष्टी आपल्या भागाच्या बाबतीत बोलायचं झालं तर कर्जत, खालापूर, पनवेल म्हणा किंवा ह्या आजूबाजूच्या परिसरामधली बरीचशी गावं अशी दान केलेली दिसतात. आणि मग त्यामध्येच आपल्याला असं कळतं की शिलाराजांचा इतिहास जेव्हा आपण त्यांच्या वंशाचा इतिहास जेव्हा आपण अभ्यासतो तेव्हा कळतं की ह्या ठिकाणी मंदिर आहे अशी नोंद आपल्याला त्या ठिकाणी दिसते. प्राचीन महाराष्ट्राचा जर थोडासा आपण इतिहास अभ्यासला किंवा प्राचीन महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये आपण बोलायला गेलं तर प्राचीन महाराष्ट्रामध्ये त्यावेळेचे 4 प्रमुख पंथ होते: शैव, वैष्णव, शाक्त आणि गाणपत्य. तर त्यावेळेला शैव आणि वैष्णव ह्यांचं आपसात कधीच जमलं नाही आहे. आपण जर इतिहास थोडासा बघितला तर किंवा काही जुन्या गोष्टी बघितल्या तर ह्यांची घनघोर युद्ध झाल्याचं आपल्याला असं कळतं. मग एकंदरीत तर आपण बाकी गोष्टीचा विचार केला तर ज्या ठिकाणी शैव हे जास्त पॉवरफुल होते किंवा ते जास्त ताकद त्यांची त्या ठिकाणी जास्त होती अशा ठिकाणी त्यांनी विष्णूची जी मंदिरं आहेत ती मंदिरं एक तर निस्तानाभूत केली. आणि त्या ठिकाणी शैव म्हणजे शंकराची पूजा करणारा पंथ होता, शंकराच्या पिंडीची पूजा करणारा पंथ होता. आणि त्या ठिकाणी त्यांनी काय केलं तर विष्णूची जी मंदिरं आहेत ती मंदिरं तोडली, निस्तानाभूत केली, उद्ध्वस्त केली. त्या ठिकाणी शंकराच्या पिंडीचं त्या ठिकाणी त्यांनी स्थापना केली आहे. त्याचप्रमाणे बघायला गेलं तर वैष्णव हा जो पंथ जास्त पॉवरफुल होता अशा भागामध्ये त्यांनी शंकराच्या ज्या पिंडी होत्या त्या पिंडी किंवा शंकराची मंदिरंही उद्ध्वस्त केली आणि त्या जागेवरती ही विष्णूची मूर्ती स्थापना केली. एकंदरीत जर बघायला गेलं आपण तर थोडंसं इतिहासात आपल्याला कळतं की ज्या ठिकाणी शंकराच्या मंदिराच्या बाहेर जर विष्णूची अशी कुठे मूर्ती असेल तर त्याच्यावरून आपला एक अंदाज होतो किंवा एक नक्कीच गोष्ट होते की ह्या ठिकाणी हे शंकराचं मंदिर नसून हे विष्णूचं मंदिर असेल. एवढं प्राचीन वारसा असलेला प्राचीन मंदिर या ठिकाणी आहे, पण आज त्या मंदिराची अवस्था आपण बघतो आहे. मित्रांनो, निश्चितच पुरातत्व खातं जेव्हा काम करेल तेव्हा करेल किंवा स्थानिक लोक काम करतील तेव्हा करतील, पण तुमच्या आमच्यासारखे सर्वांनी एकत्र येऊन तुमच्या आमच्या सर्वांच्या सहकार्याने एकत्र येऊन आपली अशी पुरातन वास्तू, पुरातन मंदिरं जी आहे त्याचं जतन करणं आपण निश्चितच गरजेचं आहे. आज आपण बघू शकतो भग्नावस्थेत असलेलं पूर्ण हे मंदिर. म्हणजे जर मंदिराच्या मी जे मगाशीच आपल्याला दाखवलं एंट्री करताना त्याच्यावरून आपल्याला त्यावेळेला मोठी शंकाच होते की ह्या ठिकाणी मंदिर आहे की कुठलं तरी असंच काहीतरी दगड दिसतात पडलेली. परंतु प्रत्यक्षात आपण बघितलं तर ह्या ठिकाणी असलेलं हे भग्नावस्थेत असलेलं मंदिर. फार क्वचितच आपल्याला अशी विष्णूची मंदिरं आपल्या महाराष्ट्रात आपल्याला बघायला मिळतात. आज ठीक आहे, थोडासा इतिहास वेगळा आहे की त्या ठिकाणी शंकराचं मंदिर आपल्याला दिसतं आहे. सर्वांना एक विनंती करतो की या मंदिराविषयी जी काय आम्हाला माहिती देता आली किंवा जी माहिती आपण बघितली त्या माहितीविषयी आपल्याला काय वाटलं ते कमेंट्स बॉक्समध्ये निश्चितच आपण कळवा. नवीन काय सूचना असतील त्याही आपल्याला कळवा की जेणेकरून या मंदिराविषयी नवीन काय माहिती असेल तर आपल्याला सर्वांसमोर ती माहिती आणता येईल. पुन्हा एकदा मी सर्वांना विनंती करतो की ह्या व्हिडिओजमध्ये जी काय माहिती दिलेली आहे ती माहिती आपण जास्तीत जास्त शेअर करा की जेणेकरून हे मंदिर आणि या मंदिराचा इतिहास उजागर होईल. काही सूचना असतील तर नक्कीच आपण कळवा. आणि पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करतो की आपला जो चॅनल आहे योगेश देशमुख ब्लॉग याला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.